आजच्या आवाज परिषदेचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे आदरणीय ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आढाव, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक आणि पहिल्या म्हणजे शेतकरी कायद्यांच्या संदर्भात मांडणी करणाऱ्या म्हणजे साहित्यिक असून शेतकऱ्यांच्या कायद्यांच्या संदर्भात मागण्या करणाऱ्या मॅडम इंगोले मॅडम, त्यानंतर अर्थातच वंचितांसाठी असंघटितांसाठी सातत्याने काम करणारे धनाजी गुरव आणि माझे सर्व या ठिकाणी जमलेले मित्र. आजचा जो विषय आहे की भारत बंद करायचा आहे आणि आपला संबंध काय. त्या भारत बंदमध्ये आपण आहोत, हा आपला पहिला संबंध. भारत बंद पूर्णपणे यशस्वी करणं हे आपलं काम आहे आणि भारत बंद ज्या 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेला आहे, त्यांनी कॉल दिलेला आहे, पण तो 130 कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या 500 शेतकरी संघटना आणि 10 मोठ्या केंद्रीय कामगार संघटना असल्या तरी गाव पातळीपासून तालुका पातळी, शहर पातळी आणि राज्य पातळीपर्यंत या देशामध्ये हजारो कामगार संघटना आहेत. त्या सर्वांकरता ते आव्हान आहे. यांच्या मार्फत 130 कोटी जनतेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पण मग हे आव्हान करणारे लोक आणि ज्या संघटना हे 130 कोटी लोकांपर्यंत डायरेक्टली जाऊ शकणार नाहीत. म्हणून अशा छोट्या आणि अनेक मोठ्या सभांच्या मार्फत सोशल मीडिया असेल, पत्रकार परिषद असेल, या मार्फत या करोना कालखंडात सुद्धा आपल्याला 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर यशस्वी करायचं आहे. आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी जरी निमंत्रक असलो, त्याच्यामध्ये सर्व कामगार संघटना आहेत महाराष्ट्रातल्या, ज्या केंद्रस्थानी आहेत, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस प्रणित आहेत, शिवसेना प्रणित आहेत, CPI, CPM, अनेक डाव्या पक्षांशी संबंधित सगळ्या संघटना आहेत. इथे तिरंगा आहे, इथे भगवा आहे आणि इथे लाल पण आहे. पण या सर्वांना एकत्र करून आपल्याला एक दिलाने 26 नोव्हेंबरच्या संपामध्ये कृती करायला लावायची आहे. आणि ती कृती करताना काही किमान समान कार्यक्रमांवरती आपण त्यांना एकत्र आणतो आणि हे फार मोठं कष्टाचं काम आहे. कारण मला माहिती की तुमचा संबंध भारतबंदीशी काय, तर ज्याला नोकरीच नाही, ज्याला कोणताही कामगार कायदाच लागू नाही, ज्याला कोणताही हातात व्यवसाय नाही, ज्याचं पोट त्याच्या हातावरती रोजच्या रोज कमवलं तर रोज खाणार, अशा परिस्थितीमध्ये जे लाखो लोक आहेत त्यांना कामगार कायदे मोडले काय ना घडले काय, काय पळ त्यांची पडली आहे. ते म्हणतील भारत बंदचा माझा काय संबंध. पण त्यांनाही संमतात आणायला लागेल. कारण या देशामध्ये मी ज्या संघटित कामगारांचा नेता म्हणून, ते किती संघटित म्हणजे 70 वर्षात आम्ही 6% लोक संघटित झालो आणि 70 वर्षात 94% लोकांना आम्ही संघटित करू शकलो नाही आहोत. ही आमची कमतरता आहे. पण मग ह्या कमतरतेवरती कुठेतरी कधीतरी मात करायला पाहिजे की नको. मग मात करण्याची सुरुवात ही कधीतरी व्हायला पाहिजे. भाषणं खूप झाली 70 वर्षामध्ये, कृती पण बऱ्याच प्रमाणात झाल्या, पण तरी सुद्धा 24 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर 4 तासाच्या नोटीसने नरेंद्र मोदीने सर्वांनाच टाळं लावून टाकलं आणि 31 जवळजवळ आता आपण बघतोय की 24 नोव्हेंबर जवळ आलेला आहे. 8 महिने झाले. आपण आपल्या घरात कोरोना से डरो ना. आणि आता तर तुम्ही मला सॅनिटायझर प्रेझेंट केलं, घाबरू नका म्हणून. ते घाबरायचं कोणासाठी. लाखो लोक, करोडो लोक जेव्हा पायी चालत गेले, मुंबईतून उठून गेले, पुण्यातून उठून गेले, गुजरातमधून गेले, हैदराबादमधून गेले, बंगलोरमधून गेले, आपापल्या गावी गेले, उत्तरेत, बिहारमध्ये, UP-मध्ये, आसाममध्ये. ना रेल्वे ना बस गाडी, गेले चालत, मेले कित्येक. कारण राहत्या झोपडपट्टीमध्ये एक तर करोनाने मरायचं, रेशन व्यवस्थेमध्ये धान्य मिळणार नाही म्हणजे उपाशी मरायचं, हातात होते ते पैसे संपले, मग चालत जाण्याशिवाय पर्याय काय. तेव्हा आम्हाला त्यांचं दुःख कळलं. ते आमचे मायग्रेटेड लेबर, ते आमचे स्थलांतरित लेबर, ते महाराष्ट्रातले असतील किंवा बिहारचे असतील, राजस्थानचे असतील किंवा मध्य प्रदेशमध्ये असतील, तेव्हा लोकांमध्ये एक प्रचंड मोठा, ज्याला असं म्हणतो की
असं उफाळून आलं लोकांमध्ये. टीव्हीवरती दृश्य बघायला लागले की लोक चालतायत आणि कित्येक जण मेले. जी माध्यमं ही चित्र दाखवायला तयार नव्हती त्यांना पण ती चित्र दाखवायला लागली. जे राज्यकर्ते बोलत नव्हते त्या राज्यकर्त्यांना बोलावं लागलं. आणि मोदी सांगायला लागले की मी तुम्हाला 5 किलोचं धान्य देतो, तुम्हाला 5 किलो मोफत देतो, 5 किलो स्वस्त देतो. प्रत्यक्षामध्ये कुठे काही नाही. आणि म्हणे 1 नेशन 1 रेशन कार्ड, म्हणजे एक भारत देश एक रेशन कार्ड. बोलायला सोपं आहे. एक देश एक बाजार बोलायला सोपं आहे. कुठे आहे रेशन कार्ड कोणाकडे? बिहारच्या माणसाला मुंबईमध्ये पुण्यामध्ये रेशनच्या दुकानात धान्य मिळण्याची सोय आहे का? मला जय महाराष्ट्रावरती त्या संपादकाने बोलवलं. मी सांगितलं त्याला, अरे 5 किलो धान्य देतो म्हणून तुमचे पंतप्रधान सांगतात, मला रेशन कार्डच उपलब्ध नाही तर धान्य कसे मिळणार? आणि धान्य रेशनच्या दुकानात उपलब्ध असण्याची महाराष्ट्र सोडून द्या, कोणत्या राज्यामध्ये काय सोय आहे? ज्या वेळेस फूड करप्शन ऑफ इंडियाच्या गोडाऊन्समध्ये उंदरांना खाण्यासाठी धान्य, माणसांना द्यायला धान्य नाहीये, ओसंडून वाहत आहेत धान्य, पण रेशनच्या दुकानात ते धान्य येत नाही कारण धान्याचा काळा बाजार होतोय. ही व्यवस्था सडलेली आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था सडलेली आहे. हे सगळं माहीत असताना मायग्रंट लेबर म्हणजे स्थलांतरित कामगाराला त्यांना देता आलं नाही, फक्त घोषणा करत राहिल्या, घोषणा मागे घोषणा. 4 तासाचा अवधी देऊन लॉकडाऊन 24 मार्चला झालं. मी स्वतः इथे 19 मार्चला एस.एन. जोशी फाउंडेशनवर एक मिटिंग होती, आमच्या सर्वांचीच मिटिंग होती, ती सीएच्या विरोधात होती. आणि मग काहीच नाही झालं. आणि त्यानंतर आपण बघतो संघटित वर्गाला सुद्धा विचार करायला लागला, अरे हे लाखोने चाललेले, पायाने चाललेले, यांच्याकडे कोणता कायदा आहे बरं? होय, एक कायदा होता. मी आमच्या चंदन कुमारला विचारलं, अरे बाबा कोणता कायदा सांग, मला पण माहित नाही. त्याने सांगितलं मायग्रंट लेबर ऍक्ट 1979 आहे, तो आंतरराज्य कामगारांसाठी आहे. म्हणजे काय स्ट्रक्चर आहे त्याचं, काय त्याची रचना आहे, कोणता लेबर कमिशनर त्याकडे बघतो, कोणतं सरकार त्यांचे प्रश्न बघतो, कुठे त्यांची डिस्प्यूट आहे, कुठे त्यांची गिनती आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र लिहिलं, कामगार संघटना संयुक्त कृती म्हणून पत्र लिहिलं, अरे आम्हाला स्ट्रक्चर दाखवा. कायदा हे म्हणतो स्ट्रक्चर द्या. सरकार उघडी पडलेली आहेत, बोलायला खूप बोलतात, पण सगळे मंत्री, सगळे पक्ष, मध्ये डावे असतील, मधले असतील, उजवे असतील, कोणाकडेही उत्तर नाहीये. संघटित कामगार वर्गाकडे उत्तर नाहीये की ह्या ज्यांना कोणताच कायदा लागू नाहीये अशांसाठी आपण काय करू शकतो? भाषणच फक्त करू शकतो, आश्वासनच फक्त देऊ शकतो. असं एक चित्र पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये या करोनाच्या कालखंडात आपण पाहिलं. आणि पाहता पाहता याच करोनाचा एक गैरवापर या देशाच्या सरकारने केला, तो जगभर करोना पसरला. त्यावेळेस ट्रम्प जो आता पराभूत झालाय त्याच्या स्वागतासाठी आमचे मोदी तिकडे अहमदाबादमध्ये कार्यक्रम करत होते. दिल्लीचं इलेक्शन त्यांनी होऊ दिलं. त्यानंतर करोना पसरायला लागला आणि मग ह्यांनी सांगितलं आता मी टाळेबंदी करतो. टाळेबंदीमध्ये सर्व जनतेचे जेवढे मूलभूत अधिकार आहेत ते मोदींनी हिरावून घेतलेले आहेत. त्यात 44 कामगार कायदे, त्याचे 4 कायदे बनवण्याचं गेले 6 वर्ष जे षडयंत्र होतं ते त्यांनी या करोनाच्या कालखंडात पूर्ण केलं. आणि याच कालखंडामध्ये 70 वर्षामध्ये जेवढे जेवढे कायदे आहेत ते शेतकऱ्यांचे 3, 44 कायदे, कामगारांचे, पर्यावरणाचे कायदे, जमिनीविषयक कायदे, शिक्षणविषयक कायदे, आरोग्याविषयीचे कायदे, असे कोणते कायदे त्यांनी शिल्लक ठेवलेत की जे त्यांनी बदलले नाहीत? शेतकऱ्यांकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेणं, आदिवासींकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेणं, भटक्या विमुक्त जातींना जे काही थोडेफार कन्सेशन होते तेही हिसकावून घेणं, जमिनीचे हक्क त्यांना सरेंडर करायला लावणं, किमान वेतन कायद्यापेक्षा खाली गुलामीच्या अवस्थेत कामगारांना नेणं, जे काही थोडेफार कायदे शिल्लक होते ते सुद्धा 4 लेबर कोडमध्ये त्यांनी समाप्त केलेले आहेत. मी एका संघटित कामगार वर्गाच्या क्षेत्रातला आलेलो आहे. मला त्या ठिकाणी सारखं जाणवत आहे, डॉक्टर बाबा आढावांचा नेहमीचा आक्षेप आहे की संघटित कामगार वर्ग असंघटितांकडे मुळीच लक्ष देत नाही. बऱ्याच प्रमाणात हे खरं आहे, कारण का प्रत्यक्षात दिसतंय. बऱ्याच प्रमाणात हे खरं पण आहे, हे दिसतं सुद्धा आहे की पब्लिक सेक्टरमधून म्हणजे सार्वजनिक क्षेत्र जे उभं राहिलं त्यातून गेले 30 वर्षामध्ये संघटित कामगार कमी होतो आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर निर्माण होतो. पण तो कॉन्ट्रॅक्ट लेबर संघटित करण्याकरता संघटित कामगार वर्ग तयार होत नाही.
हे जाहीरपणे मी इथे सांगतोय, मला माहिती आहे, इथे मला रेकॉर्डिंग चाललेलं आहे. असं मी बोलल्यानंतर संघटित कामगारातले मोठमोठे नेते, मग ते आयटकचे असतील, C2चे असतील, इंटकचे असतील, HMSचे असतील, रेल्वेचे असतील, पोस्टातले असतील, सगळ्या ठिकाणी संघटित कामगार वर्गाचा गेल्या 20 वर्षामध्ये एकही नवीन नोकरी नाहीये आणि सगळे कंत्राटी होत आहेत. आणि कंत्राटी कामगाराच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसच्या सरकारने एक असा कायदा केला, रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी फक्त 5 आमदार शिल्लक असताना एक कायदा पास झाला आणि त्याच्यामध्ये 20 कामगाराच्या वरती जो एक कंत्राटदार आहे त्याच्यावरच्या सगळ्या कायदेशीर जबाबदाऱ्या हटवून टाकल्या आणि त्यांना गुलामीच्या अवस्थेत चढवलं. हे देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीत झालं. आता ती अवस्था मोदी सरकारने केंद्राच्या पातळीवरती केलेत, सर्वांनाच वेठबिगार आणि गुलामीच्या अवस्थेत आणून ठेवलेलं आहे. अगदी शहीद भगतसिंगाच्या कालखंडापासून जो ट्रेड युनियन ऍक्ट 1926 निर्माण झाला आणि नंतर भारत स्वतंत्र होता अनेक कायद्यांमध्ये जे अनेक लढे झाले, ज्याची सुरुवात त्यांच्या तरुणपणी झाली असेल आणि त्यांच्या तरुणपणाच्या नंतर गेल्या 70 वर्षात त्यांनी जे लढे दिले, त्यातून ज्या कायद्यांची निर्मिती झाली, त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 26 नोव्हेंबर नंतर त्यांनी जी संविधान दिवस म्हणून आपण संविधान पाळतो, जी घटना समिती निर्माण झाली आणि 26 जानेवारी 1950ला हा देश प्रजासत्ताक झाला. त्यानंतर त्या घटनेप्रमाणे जनतेचे मूलभूत अधिकार, समान कामाला समान दाम, मग ते घर असेल, हवा असेल, पाणी असेल, रोजगार असेल, त्या निर्मितीमध्ये एक वेलफेअर स्टेट ही कल्पना जी घटनेमध्ये आहे. वेलफेअर स्टेट म्हणजे जनतेच्या जीवनमानामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शिक्षण, आरोग्य या बाबतीमध्ये बजेटमध्ये तरतूद आणि त्याचं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर सुद्धा काही एक विशिष्ट सोशल सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षितता हे घटनेमध्ये लिहिलेले काही अधिकार आहेत. या अधिकारांवरती जवाहरलाल नेहरूंपासून ते सातत्याने जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये त्यावेळेचे सरकारमधले लोक, त्यावेळेचे विरोधी पक्षातले लोक, अगदी दिग्गज लोक होते. आपण एका फार मोठ्या ऐतिहासिक अशा हॉलमध्ये आहोत. या हॉलमध्ये म्हणजे राजवाडे साहेबांचा एक मोठा फोटो आहे, ज्यांचा विवाह संस्थेचा इतिहास नावाचा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. म्हणजे ज्यांनी समाज सुधारणा केली, ज्यांनी म्हणजे राजाराम रायपासून ते गेले 100-150 वर्ष समाज सुधारणा, राजकीय सुधारणा, कायदेशीर सुधारणा, एकूण समाजामध्ये समानतेचं तत्व रुजवणारे जे लोक आहेत, अशांमध्ये आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतर एक आवाज मोठा झाला. हा आवाज गेल्या 6 वर्षामध्ये दडपण्याचा कार्यक्रम झाला. कारण त्या घटनेमध्ये जरी लोकशाही पद्धतीने मोदी सरकार निवडून आलं तरी ते राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या एका संरचनेतून रचनेतून निर्माण झालेली भारतीय जनता पक्ष नावाचा जो त्यांचा राजकीय प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून सत्तावर निवडून आले. निवडून देणारे आमच्यातलेच अनेक लोक असतील. मी ज्या बँक कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतो किंवा मध्यमवर्ग कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतो, संघटित कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करतो, त्याला गेल्या कित्येक वर्षात कित्येक अधिकार कलेक्टिव्ह बार्गेनिंग प्रोसेस म्हणजे सामुदायिक सौदेबाजी ताकदीवरती मिळवून दिले. ते सगळे भाजपचे मतदार निघालेले आहेत. हे रोकडं वस्तुस्थिती आहे. शेवटी कामगार वर्ग, शेतकरी वर्ग आणि मध्यम वर्गाने या सरकारला निवडून दिलं म्हणून तर ते 30-32% मतदान घेऊन आले. पण ते घेऊन आल्यानंतर त्यांचा जो कारभार आहे 6 वर्षाचा, याच्यावरती आणि आज विशेष करून या वर्षभरामध्ये आणि या कोरोना कालखंडामध्ये जे चित्र दिसतंय, असं त्यातून लोकांचे डोळे उघडत आहेत. आणि म्हणून माझा काही संबंध भारत बंदशी असं आता कोणी म्हणू शकणार नाही. कारण बँका बंद होत आहेत, स्टील, ऑइल, कोल, रेल्वे काय बंद होत नाहीये. 70 वर्षात जे निर्माण झालं त्यातून ते सगळं निर्माण झालेल्या कंपन्या सार्वजनिक क्षेत्राच्या बंद करण्याचा कार्यक्रम गेल्या 6 महिन्यात होतोय. रेल्वे सारखी रेल्वे, पोस्ट सुद्धा कित्येक पोस्ट शाखा बंद झालेल्या आहेत. रेल्वेचे स्टेशन विकले गेलेले आहेत, टेंडर दिले गेले आहेत, 50-50 वर्षाचे लीज अग्रीमेंट करण्यात आलेले आहेत. काही ठराविक मुठभर या देशातल्या कॉर्पोरेट उद्योगपतींना रेल्वे हसत विकण्यात आली आहे आणि आम्ही रेल्वे कामगार संप करू शकत नाही आहोत. केवढी मोठी कुचंबना आहे. आम्ही 26 बँका होतो 2019 पर्यंत. 2019 पर्यंत 26 बँका.
या वर्षीच्या 31 मार्च पर्यंत आम्ही 10 बँका झालो, 1 एप्रिलला आम्ही 5 बँका झालो. आणि मी सांगतो आता तुमच्या पुढे जाहीरपणे 2023च्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया भारत सरकारचा मालकी हक्क आता जो 58% आहे तो 26%वरती येईल. आणि ही बँक अदानी आणि अंबानी सारख्या 5 किंवा 10 इन्व्हेस्टरची एकत्रितपणे होईल. त्याचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवून ते रिलायन्स बँक ऑफ इंडिया म्हणूनच काम करतील. आणि आता आम्हाला आत्मनिर्भर भारत म्हणून सांगण्यात येत आहे, तर रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भर. 70 वर्षात आत्मनिर्भरतेकडे सार्वजनिक क्षेत्राच्या ताकदीमुळे आम्ही गेलो. ते संपूर्ण सार्वजनिक क्षेत्र एका रिलायन्स कंपनीच्या हातात देऊन आता आम्ही आत्मनिर्भर कसे होणार? आता आत्मनिर्भर म्हणजे ओनली फॉर द रिलायन्स, म्हणजे फक्त रिलायन्स करताच आम्ही काम करतो. अशा तऱ्हेचा व्यवहार मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि गौतम अदानी सारख्या काही मोठभर लोकांच्या हातामध्ये संपूर्ण या देशातलं सार्वजनिक क्षेत्र हस्तांतरण केलं जातं. आणि ते हस्तांतरण करणं, तुम्ही लोकांनी खाजगीकरण हा शब्दप्रयोग ऐकलेला आहे. ही सोपी गोष्ट आहे. ही डॉक्टर मनमोहन सिंगांनी सुरुवात केली, नरसिंहराव गव्हर्नमेंटने सुरुवात केली. एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेशी नाळ जोडण्याकरता म्हणून जगाच्या अर्थव्यवस्थेशी आमची नाळ जोडली पाहिजे. त्या एकामध्ये आपलं जे अर्थव्यवस्था आहे ती त्यांनी ओपन आउट केली. म्हणजे काय केलं तर ज्या ज्या ठिकाणी भारत सरकार आणि राज्य सरकार मालक आहे त्या मालकी हक्कातून त्याने मागे जावं. आणि मागे जाण्याचा 30 वर्षाचा कालखंडामध्ये आता 2020 मध्ये म्हणजे 30 वर्षामध्ये त्या मालकी हक्कातून वेगाने मागे जाणं ते नरेंद्र मोदी करतायत. डॉक्टर मनमोहन सिंग सुरुवात केलं, पुन्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले 2004ला, तेव्हा त्यांनी हे जाहीर केलं की आम्ही कोणत्याही क्षेत्रातून किमान 51% ठेवू आणि आम्ही मालकी ठेवू. पण आता मोदी सरकार म्हणतं अरे कसलं सांगताय 51%, आम्ही 26% पण ठेवणार नाही, आम्ही ते चालवणारच नाही. आम्हाला कुठलाही सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यवसायाचा व्यवसाय करायचा नाहीये. गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू द बिझनेस. म्हणजे आम्ही व्यवसायातून व्यापारातून मागे जातो आणि या मोठ्या कॉर्पोरेट व्यापाऱ्यांना आम्ही या देशाच्या सर्व मोठ्या कंपन्या देऊन टाकतो. तुम्हाला असं वाटत असेल अदानीची ताकद आहे, अंबानीची ताकद आहे? बिलकुल नाही. 47 साली 48 साली टाटा बिर्लाकडे कधीच ताकद नव्हती. ती ताकद या देशाच्या सरकारने निर्माण करून दिली. संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण केलं, कारण त्यावेळेस ती देशाची गरज होती. गुंतवणूक देशाच्या सरकारने केली, त्या गुंतवणुकीचा फायदा खासगी उद्योगपतींना मिळाला. खासगी उद्योगपती मजबूत झाले. असे एवढे मजबूत झाले की तेव्हा धीरूभाई अंबानी नव्हता, टाटा बिर्ला होते. पण आज टाटा बिर्लापेक्षा धीरूभाई अंबानी जास्त, मुकेश अंबानी पुढे आहेत. आणि मुकेश अंबानी आज वर्णन तुम्ही ऐकताय की 1% लोकांकडे 70% संपत्ती आहे. ही संपत्ती गेल्या 70-73 वर्षामध्ये काम करणारे तुम्ही, तुमचा संबंध भारत बंदशी काय आहे? शेतकरी या देशातला, कष्टकरी या देशातला आणि कामगार मध्यमवर्गीय जो म्हणून काम करतो तो या देशाचा उत्पादन व्यवस्थेमध्ये भाग आहे मोठा. तो संपत्ती निर्माण करतो. त्यातून ज्याला इंग्रजीमध्ये जीडीपी म्हणतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पादन, त्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये ज्या मी संघटित वर्गाचा प्रतिनिधी आहे आमचा वाटा फक्त 35% आहे. आणि जो असंघटित वर्ग आहे जो 94% आहे त्या 94%चा वाटा या देशाच्या संपत्तीमध्ये होय 65% आहे. आणि जीडीपी किती आहे तुम्हाला सोपं करून सांगतो. या देशाचा जीडीपी किती आहे? तो जीडीपी आहे 200 लाख कोटी. ते आपलं केंद्र सरकारचं जे बजेट आहे ना त्यावेळेचे आकडे हे मागच्या 1 फेब्रुवारीचे. म्हणजे 200 लाख कोटीची संपत्ती. इथून लिहायला सुरुवात करा, या भिंतीपर्यंत जाल, 200 लाख कोटी लिहून संपणार नाहीत. पण त्याच्यामध्ये 65% तुमचं श्रम आहे, तुमचा घाम आहे, तुमचा वेळ आहे. मग तुम्ही 8 तास काम करता, 12 तास काम करता, तुम्हाला 8 तासाचा कामाचा दिवस आहे. पण मोदी सरकार म्हणते आता तुम्ही 12 तास काम करा. मोदी सरकार म्हणतं अरे बायकांना आम्ही 8 तासाच्या ऐवजी आम्ही 24 तास कामाला देऊ, म्हणजे उत्पादकता वाढेल. ही न्यायाची गोष्ट आहे? त्या मॉलमध्ये काम करतील
त्या एअरपोर्टला काम करतील, त्या सगळीकडे काम करतील, कारण त्या 50% समाजामध्ये मग स्त्रियांना आम्ही हे स्वातंत्र्य देतोय, काम करा, पैसे कमवा. अरे वा, 8 तासाचा कामाचा दिवस 150 वर्षापूर्वी जगात ठरला, तो या मोदी सरकारने मोडला. हा अन्याय भारत बंदशी तुमचा माझा संबंध दाखवतो. तुम्ही परमनंट नोकर आहात, तुम्हाला या 4 कायद्यांमध्ये जे झालेले बदल आहेत त्यातून तुमची केंद्र सरकारमध्ये तुमची नोकरी असली, राज्य सरकारमधली नोकरी असली, बँक कामगार म्हणून तुम्ही नोकर असाल, म्युन्सिपाल्टीचे कामगार नोकर असाल, जिथे जिथे तुम्ही कायम आहात, परमनंट आहात, त्या ठिकाणावरून 1 एप्रिल 2021 नंतर एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर म्हणजे एक परिपत्रक किंवा GR निघून होय तुमची नोकरी काढून टाकण्यात येईल आणि मग तुम्हाला सांगण्यात येईल, बाबा रे तू खूप छान काम करतोस, तू पण छान काम करतोस, तुला मी 2 वर्षाच्या नोकरीवरती ठेवतो. त्याला म्हणायचं फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, म्हणजे 2 किंवा 3 वर्षाची एक मुदत नोकरी तुला देतो, मग मी तुला पेन्शन नाही देणार, मग तुला मी प्रॉव्हिडंट फंड देणार नाही, ग्रॅच्युटीचा नंतर बघू, पण तुला एक विशिष्ट रक्कम मी पगाराची देईन, सब एकत्रित करून देईन, आणि मग तू मी सांगतो तितके दिवस काम कर, मी सांगतो ते काम कर, चांगलं काम केलंस तर तुला 2 किंवा 3 वर्षांत पुन्हा नोकरीवर ठेवेन. म्हणजे कायम स्वरूपाची नोकरी ही टेम्पररी करायची, टेम्पररी करून वेठबिगार करायची. अशा तऱ्हेने या देशातला जो राहिलेला 6% संघटित वर्ग आहे तो एप्रिल 21 नंतर असंघटित बनायला सुरुवात होईल. जे असंघटित आहेत त्यांना असं सांगायचं, तुला मी एक नोकरीसाठी पत्रक देतो, हे त्या कोडमध्ये लिहिलेलं आहे, आणि मग तुला किमान वेतन देतो. अरे बाबा, किमान वेतन किती देणार तू? तर पूर्वी जे आहे त्याच्यापेक्षा कमी पैसे त्यांनी दिलेत. म्हणजे जे रोजगार हमीवर मिळतात ना, दिवसाला 300 रुपये, त्याचे महिन्याला किती होतात ते काढा. त्याच्यापेक्षा कमी दर हा किमान वेतन म्हणून सरकार मान्य करते. कामगाराला ते जास्त देणार का कमी देणार? आणि अर्थव्यवस्था आता जेव्हा म्हणजे सगळे अधिकार जेव्हा जात आहेत, तेव्हा अर्थव्यवस्थेचे प्रश्न असे निर्माण होत आहेत की कायम कामगार अधिक नोकरीचा होऊच शकत नाही, कायम कामगार याच्यापुढे वाढूच शकत नाही, असंघटित कामगार 94% 100% होईल. आणि अशा ह्या अवस्थेमध्ये ज्या 6,20,00,000 छोट्या उद्योगधंद्यांमध्ये लोक काम करतायत त्यांच्या नोकऱ्या आत्ताच गेलेल्या आहेत. आता साधारणपणे या देशामध्ये 24 ते 25% नोकऱ्या लॉकडाऊनच्या कालखंडात गेलेल्या आहेत, स्थलांतरित आहेत. 6,20,00,000 छोट्या उद्योगधंद्यांमध्ये गेलेल्या आहेत. आणि मग या कामगार कायद्यांच्या बदलामुळे त्यांचे अधिकार गेलेले आहेत. आणि ते अधिकार असताना 8 तासाचा दिवस हा 12 तास होणार, त्यामुळे अधिक कष्ट करावे लागतील, वेतनमान कमी होईल आणि ते मालकाच्या मर्जीने होईल. म्हणजे कामगार कायद्यांमधला बदल हा या देशामध्ये मालकाने सांगायचं आणि कामगाराने घ्यायचं, पण मालक देईल तेवढंच घ्यायचं. त्याच्यामध्ये युनियन म्हणून सर्वांच्या वतीने जे सेटलमेंट करण्याचा जो सामुदायिक सौदेबाचा अधिकार आहे तो संपुष्टात आलेला आहे. म्हणजे मालक एका कामगाराशी एक अग्रीमेंट करेल, दुसऱ्या कामगाराशी दुसरा अग्रीमेंट करेल. जसं आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये चाललंय तसं या देशातल्या सरकारी नोकरीमध्ये सुद्धा होणार. त्यामुळे कामगार कायद्यातल्या बदलामध्ये युनियन आपल्यासाठी अग्रीमेंट करतं ही संकल्पना संपली, युनियनला मान्यता आहे ही संकल्पना संपली. या देशाच्या सरकारनेच ठरवलेलं आहे की कामगारांची संघटना बांधणी करता एखाद्या उद्योगामध्ये 10% कामगार असतील तर ती संघटना निर्माण होईल. उदाहरण तुम्ही घ्या, समजा टॅक्सी, ओला आहे टॅक्सी, उबेर टॅक्सी आहे, ज्या ठिकाणी 1-1 लाख लोक आहेत, त्यातली संघटना जर बांधणी करायची म्हटली तर आमच्या चंदन कुमारला 10,000 लोक जमा करायला लागतील. म्हणजे 10,000 एकाच वेळेस जमा होणं शक्य नाही, म्हणजे युनियन होणं शक्य नाही. युनियन होणं शक्य नाही म्हणून रजिस्ट्रेशनचा प्रश्नच होत नाही. आहेत त्या युनियन्स त्यांचं रजिस्ट्रेशन जाणार, आहेत त्या युनियन्स त्याच्या मान्यता जाणार, आहेत त्या युनियन्सच्या कामगारांची
परमनंट नोकरी जाणार, हे सगळं ह्या 4 लेबर कोडमध्ये लिहिलेलं आहे आणि हे नवीन कामगार कायदे तयार झालेले आहेत. सो हे सर्व कामगार कायदे गेल्या 70 वर्षात निर्माण झाले. 52 सालचा प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट, पेन्शन ब्रिटिशांच्या काळापासून आहे. ती पेन्शन भारत सरकारने 2004 पासून बंदच केलेली आहे. बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा 2010 पासून बंदच केलेली आहे. EPF 95 मध्ये कर्मचाऱ्यांची पेन्शन, अगदी सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन सुद्धा फक्त 3000 वरती रेस्ट्रिक्टेड आहे. आपण सगळेजण काय म्हणतो, आता जो बॅनर इथे होता ना, की सर्वसामान्य जनता जे असंघटित आहेत, ज्यांना जगण्याचाच प्रश्न आहे, त्यांना किमान 3000 रुपयाची पेन्शन द्या तर ते जगतील, आणि 60 नंतर शेतकऱ्यांना पण पेन्शन द्या, हे आपलं म्हणणं आहे. अशा पेन्शनसाठी सरकारकडे पैसे नाहीत असं सरकार आता म्हणतं. आणि त्या ठिकाणी माझ्यासारखा माणूस असं सांगतो, मी बँकवाला आहे म्हणून सांगतो, की गेल्या 6 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात GDP वाढला, पण त्या GDP मधून पैशाचं केंद्रीकरण, तुम्ही उत्पादन निर्माण केलं, तुम्ही संपत्ती निर्माण केली, पण त्या संपत्तीचं केंद्रीकरण मुठभर भांडवलदारांनी केलं, ते इव्हन छोट्या उद्योगपतींकडे सुद्धा आलेलं नाहीये. म्हणून त्यांनी 6 कोटी 20 लाख छोटे उद्योग बंद आहेत. याच्या पुढच्या कालखंडामध्ये छोटे उद्योग उभे राहू शकत नाहीत. म्हणून नवीन रोजगार निर्मिती नाही, नवीन उद्योग जे निर्माण होतील ते कसे होतील, ते असे होतील की ज्या ठिकाणी तंत्रज्ञानावरती आधारित जे व्यवसाय आहेत त्या ठिकाणी तेच व्यवसाय चालतील, आणि तो आर्थिक क्षेत्राचा प्रश्न आहे. त्यामुळे बँक, मी जर आज 5,40,000 लोकांची मी अग्रीमेंट केली असेल, तर वर्षभरामध्ये 4 लाख बँक कर्मचारी घरी बसलेले असतील. इन्शुरन्सचे कर्मचारी 2 लाख असतील तर कदाचित 50,000 शिल्लक असतील. कारण बँक आणि इन्शुरन्स आणि एकूणच हा जो फायनान्शियल सेक्टर आहे हा तंत्रज्ञानावर चालतो. एवढंच कशाला, ऑटो सेक्टर असेल किंवा तुमचं संपूर्ण उत्पादन क्षेत्र आहे, याच्यामध्ये आत्ता तंत्रज्ञान असं पुढे जात आहे की मी ज्या गाडीने आलो त्याला सांगितलं मी की बाबा आता पेट्रोलच्या ऐवजी जसं CNG आलं तर CNG नंतर मोटर येईल, त्यामुळे ड्रायव्हरची नोकरी जाईल, कारण विदाउट ड्रायव्हर गाडी चालणार आहे. विदाउट ड्रायव्हर गाडी चालणार आहे. ट्रॅक्टर्स काही श्रीमंत कॉर्पोरेट कंपन्या आणतील आणि शेत चालवतील, शेतकऱ्याला बाकीची काही गरज नाही. शेती व्यवसायातून शेतकऱ्याला उखडून टाकणं, उद्योगातून कामगाराला उखडून टाकणं, या तऱ्हेने एकूणच आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये कोण आणू शकतो, ज्याच्याकडे संपूर्ण जगामध्ये वित्त भांडवलाची ताकद आहे, ते करोडोचे पैसे एका क्षणात आणतात, करोडोंचे पैसे एका क्षणात देशातून बाहेर नेतात. असे लोक या देशात आले आहेत, येऊ घातलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लक्ष्मी विलास नावाची एक बँक परवा डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरने 2,500 कोटीला घेतली, पण त्यांच्या हातात जवळजवळ 35 ते 40,000 कोटीचं बचत आलेली आहे. या पद्धतीने विचार केलं तर मी अत्यंत थोडक्यात सांगतो, बँक व्यवसायामध्ये 148 लाख कोटी रुपये आहे. आणि हा सगळा बँकिंग व्यवसाय या देशातल्या सरकारच्या मालकीचा बहुतांशी 75% आहे. तो आता जर विदेशी हातामध्ये गेला, या देशातल्या मुठभर भांडवलदारांच्या हातात गेला, तर आपला पैसा त्या ठिकाणी तुम्ही का ठेवायचा, हा प्रश्न तुम्हाला आत्ताच मी निर्माण करून ठेवतो. आणि माझं म्हणणं असं आहे की बँक प्रायव्हेटायझेशन होता कामा नये असं म्हणून संप करणारे आमचे बँक कर्मचारी किंवा पब्लिक सेक्टरमध्ये कर्मचारी आणि आपण सगळे मिळून आपल्या पैशाचं भवितव्य काय याचा आपण विचार करू लागूया. आमच्या श्रमाला जर मोल मिळणार नसेल, आमच्या बचतीला जर रिटर्न मिळणार नसेल, तर आम्ही अशा भांडवलदारांच्या बँकांमध्ये पैसे का ठेवायचे. सरकारच्या बँका होत्या म्हणून आम्ही पैसे ठेवले, आम्ही आमचे पैसे काढून घेऊ असं जेव्हा आपण धमकी देऊ शकतो, तेव्हा सरकार थोडं थोडं आपलं ऐकेल, कारण का आपल्या पैशावरती त्यांचा डोळा आहे. हे मी तुम्हाला संपाला पर्याय म्हणून सांगतोय, पण संप करून हा पर्याय देणं हे आपल्या डोक्यात पहिल्यांदा आलं पाहिजे. तसंच आज आपण संप करतो म्हणजे काय, आम्ही आमचे श्रम एक दिवसाकरता बंद करतो, पण तो सातत्याने 26 तारखेनंतर 27 तारखेनंतर आपल्याला या देशाची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने
भांडवलदारांकडे सुपूर करण्याचा जो मोदी सरकारचा डाव आहे तो डाव उधळून लावायचा असेल तर आपल्याला पर्यायी कशी अर्थव्यवस्था चालवली पाहिजे याकरता आपण विचार केला पाहिजे. 4 कायदे बदलणं एवढाच करता आपण विचार करत नाहोत. शेतकऱ्यांचे 3 कायदे बदलले तेवढाच करता आपण विचार करीत नाही आहोत. आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपलं विचार स्वातंत्र्य, आपलं भाषण स्वातंत्र्य, आपलं जगण्याचं स्वातंत्र्य हे सगळे मूलभूत अधिकार आणि आपण राहतो त्या ठिकाणच्या त्याच्या खालच्या जमिनीचं त्याची मालकी याच्याबद्दलचे सुद्धा कायदे जेव्हा बदलण्यात येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी भारत बंदशी माझा संबंध आज मी काम बंद नाही करतोय पण माझ्या जगण्याचे प्रश्न भारत बंदशी जुडलेले आहेत. मी आता वंचित घटकातला आहे, मी आता असंघटित घटकातला आहे, मी मध्यम वर्गातला आहे, मी परमनंट नोकरीतला आहे, मी खाजगी क्षेत्रात आहे, मी सार्वजनिक क्षेत्रात आहे. पण माझ्या सर्वांचं आयुष्य जर भारत सरकारचा हा जो प्रधानमंत्री आहे हा प्रधान सेवक नाही आहे. ही एक फार मोठ्या प्रमाणात चूक झाली आहे की ते आपण सेवक म्हणून समजतो परंतु ही एक फार मोठी कॉन्स्पिरसी आहे. आणि हे प्रधान सेवक आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि देशाच्या पातळीवरती जे फार मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट्स आहेत यांचे ते भाट आणि हस्तक आहेत. त्यांच्या हातात 6 वर्षामध्ये या देशाची अर्थव्यवस्था गेली आहे. कोरोना कालखंडात 24% अर्थव्यवस्था ढासळली पण पुढच्या वर्षाच्या जून पर्यंत ही अर्थव्यवस्था अशीच ढासळली राहणार आहे असं मी सातत्याने सांगतोय. आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये कायदे बदललेले आहेत. आपलं जगण्याचं हत्यार त्यांनी काढून घेतलेलं आहे. म्हणून आपला सर्वांशी मुळापासूनचा संबंध आहे. आणि म्हणून तुम्ही हिंदू असा, तुम्ही मुसलमान असा, तुम्ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या भाषेचे आहेत, कोणत्या प्रांताचे आहेत, तुम्ही काय मानता नाही, तुम्ही भारतीय आहेत हे लक्षात ठेवून भारतीय संविधानाला वळसा घालून लोकसभेला टांगून ठेवून या देशातल्या या पंतप्रधानांनी आणि अमित शहाने या देशातल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला नागवं केलेलं आहे. आणि म्हणून ही आत्मनिर्भरतेकडे जाणारी अर्थव्यवस्था आता परावलंबी झाली आहे. आत्मनिर्भर भारत ते करत नसून ते मुठभर लोकांच्या हातात ते सत्ता सोपतायत. आणि नेमकं ही कट आणि कारस्थानाची गोष्ट आपण ओळखली पाहिजे. पैसा कुठे जातोय हे आपल्याला कळलं पाहिजे. मी बँकवाला असल्यामुळे सातत्याने सांगतोय की 200 लाख कोटी हे आपल्या बजेटमध्ये आहेत पण 200 लाख कोटीच्या 5 पटीने जास्त पैसा या देशाच्या धनाढ्यांकडे काळा पैसा आहे. त्याला मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात. आणि त्या मनी लॉन्ड्रिंगच्या गेम मध्ये अनेक पार्किंग लॉट आहेत. रामदेव बाबा सारखी माणसं 5 वर्षापूर्वी फक्त योग शिकवत होते पण आता या देशामध्ये ते 5व्या नंबरचे कॉर्पोरेट आहेत. एक रामदेव बाबा मी नाव घेतलं पण मी अशी 200 नावांची यादी देईन. मी अशी पण नावं घेऊ शकेन की विजय मल्ल्यासारखे 7,000 लोक ज्यांनी 20 लाख कोटी रुपये बँकाचे लुटलेत ते तुमचे आणि माझे आहेत. आणि म्हणून भारत बंदशी तुमचा आणि माझा संबंध आहे. आणि म्हणून माझे पैसे लुटणारे कॉर्पोरेट्स, माझे पैसे लुटणारे हे योगी, माझे पैसे लुटणारे हे भोगी हे आम्हाला धर्माच्या गोष्टी सांगतायत. मी म्हणेन डॉक्टर बाबा आढावजी सांगतायत तो सत्यशोधक धर्म हाच खरा मानवतेचा धर्म आहे. या धर्माविषयी कोण बोलताय? या धर्माविषयी कष्टकरी बोलतील. या धर्माविषयी तुम्ही आणि मी बोलणार. आणि म्हणून सत्य बोललं पाहिजे. मोदी फसवतायत, अमित शहा फसवतायत, ते कायदे गुंडाळतायत आणि या देशाला लोकशाही गुंडाळून फॅसिझमकडे नेतायत. फॅसिझम म्हणजे थोड्या शब्दात सांगायचं तर हिटलरशाहीकडे नेतायत. हिटलरने संपूर्ण ज्यूजची बर्बादी केली. या देशामध्ये संपूर्ण अल्पसंख्याक आणि दलित आणि मुस्लिमांची कत्तल करण्याचं कारस्थान अमित शहा आखतायत. आपल्याला हे मंजूर नाहीये. आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, सगळे लोक भारतीय आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला एक अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्यातल्या मूलभूत अधिकारांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातून निर्माण झालेल्या सर्व कायद्यांना एक अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या देशाच्या लोकसभेने सत्तेमध्ये असलेले लोक, विरोधात असलेले लोक सर्वांच्या कौशल्यामुळे हा देश निदान एकूण जगामध्ये 5व्या नंबरचा अवघड प्रधान देश झाला. पण मोदीच्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये आता तो आपण इतके मागे गेलो की बांगलादेश आणि सिलोन सुद्धा ज्यांचा दरडोई उत्पन्न, भारतीयाचं दरडोई उत्पन्न, श्रीलंकेच्या माणसाचं दरडोई उत्पन्न, बांगलादेशच्या दरडोई माणसाचं उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे. एवढा भारत देश दरिद्री बनवला या नरेंद्र मोदीने. आणि म्हणून नरेंद्र मोदी
यांच्या अंताची सुरुवात 26 नोव्हेंबर पासून आपण केली पाहिजे आणि 2024 पर्यंत हा सातत्याने लढा आपण लढलो तर आपल्या मूलभूत अधिकारांची पुनर्स्थापना करणं, आपल्याला हवे तसे कायद्यांची पुनर्स्थापना करणं, शेती व्यवस्था शेतकऱ्याच्या हातात राहील आणि त्याचा बाजार आणि त्याला मिळणारा भाव त्याला मिळेल अशी व्यवस्था करणं, याकरता महाराष्ट्राचे राज्यकर्ते, केंद्रातले राज्यकर्ते कोणीही आपले नाही आहेत, कोणीही आपलं नसतं, कष्टकऱ्यांचे कोणी नसतं. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी सांगितलंय की हे जग जे आहे ना, ही पृथ्वी जी आहे ना, ही शेषनागाने नाही तोडलेली, ही शेषनागाच्या शिरावरती तोडलेली नाही आहे. ही या देशातला शेतकरी, दलित, महिला आणि कष्टकऱ्यांच्या श्रमावरती तोडलेली ही पृथ्वी आहे. आणि आपण संपत्तीचे निर्माते आहोत. मोदी म्हणत असतील की संपत्तीचे निर्माते कोण? अदानी आणि अंबानी नाही, ते मक्तेदारीमुळे त्यांनी आपली धनं केलेली आहेत आणि आज ते जगातले सर्वात मोठे श्रीमंत असतील. पण माझ्या माहितीप्रमाणे मुकेश अंबानी आपली संपत्ती विकून टाकतो आहे आणि त्याने आपले 2.25 लाख कोटी रुपयाची कर्ज बँकांमधून राईट ऑफ करून घेतलेली आहेत. या देशातल्या 7,000 मोठ्या उद्योगपतींनी आपले 18 लाख कोटी रुपये राईट ऑफ करून घेतलेले आहेत आणि बँका साफसूफ करून त्या आता विक्री योग्य झाल्या आहेत. मी ज्या बँक ऑफ महाराष्ट्रामधून येतोय, कदाचित येत्या जानेवारी महिन्यात इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक आणि त्यानंतर तुमची युको बँक, या 4 बँका याचं खाजगीकरण असं म्हणायचं, परंतु लक्ष्मी विलास बँकेप्रमाणे यांची विक्री होणं हे मला अभिप्रेत आहे. आणि जून 21 पर्यंत उरलेली सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक यांची विक्री होईल आणि कवडी मोलाच्या भावाने या बँकिंग व्यवस्थेतल्या या 7 बँका ज्या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत, या हँडओव्हर केल्या जातील. गुंतवणूकदार विदेशातले असतील, ते कदाचित चीन मधले असतील, कदाचित युरोपातले असतील आणि बहुतेक त्यांचं भारतीय उद्योगपतीशी संगनमत पण असेल. हे सगळं फिक्सिंग मागच्या जून पासून झालेलं आहे. परंतु या ठिकाणी संघटित कामगार वर्ग, भारतातले बुद्धिजीवी, जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत, यांनी अजूनही याच्यावरती काही लिहिलेलं नाहीये. पण प्रत्येक गोष्ट भिंतीवरती लिहिलेली आहे, ती आपण वाचायला शिकलं पाहिजे. 2 ओळींमधलं वाचायला शिकलं पाहिजे, ऐकायला शिकलं पाहिजे. आणि या मोदी सरकारची, ज्याला म्हणतो आपण गठडी वळण्याकरता, एकजुटीने पुढे जाऊया. जन आंदोलनाच्या संघर्ष समिती मार्फत, ज्याच्यामध्ये शेतकरी आहेत, ज्याच्यामध्ये कामगार आहेत, ज्याच्यामध्ये 94% असंघटित आहेत आणि त्या असंघटनांमध्ये जे अनेक वंचित आहेत, हे सर्व भारतीय आहेत. या भारतीयांनी संविधानाची शपथ घेऊन एकजुटीने आपल्या जगण्याच्या हक्काचा लढा केला पाहिजे. सर्वांनी आपली डोकी ताळ्यावर ठेवून एकजुटीने लढाई केली तर मोदी यांना पळून जायला लागेल. कदाचित 2024 नव्हे, 2022 पर्यंत, कारण 2022ला भारत देश 75 पूर्ण करतोय आपल्या स्वातंत्र्याची. हा देश आपला आहे. मोदींनी स्वातंत्र्यासाठी, संघाने स्वातंत्र्यासाठी काहीही केलं नाहीये. आणि जे स्वातंत्र्य आपण लढून मिळवलं, जे कायदे लढून मिळवले, जो देश आपण मोठा केला, तो देश त्यांनी विकायला काढलाय. म्हणून हा देश त्यांच्या बापाचा नाहीये, हा 130 कोटी भारतीयांचा आहे. हे या 4 कायद्यांच्या संदर्भात मला सारखं सांगायला लागेल, लोकांच्या मनावर बिंबवायला लागेल. आणि हा तुमच्या जगण्याच्या हक्काचा लढा आपण एकजुटीने लढूया. 26 आणि 27 नोव्हेंबर भारत बंद मध्ये पुणे बंद डॉक्टर बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली 100% पूर्ण करूया. तुमची साथ, आमची साथ, पुणे बंद हाच आपला नारा असेल. आणि मग या ठिकाणी जे काही डॉक्टर बाबा आढाव सांगतील त्या मार्गाने आपण पुढे जाऊया. आणि सत्यशोधक धर्म, सत्याचा धर्म हाच खरा आपला धर्म, कारण हीच घटना आहे. एवढं सांगून तुम्हा सर्वांना लाल सलाम करतो. तुम्हा सर्वांना निश्चितपणे हम होंगे कामयाब याची आठवण करून देतो. आपल्याला सर्व संकटावर मात करून हम होंगे कामयाब. तुम्हा सर्वांना लाल सलाम, जिंदाबाद. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.